नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? घरातच सुरक्षित? मी साधना टीचर, तुमची मराठीची टीचर. प्रथम 10वीच्या वर्गामध्ये आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आपण आता सुरुवातीपासूनच अभ्यासाची खूप छान प्रकारे तयारी करायची आहे. आपल्याकडे वेळही आहे, त्यामुळे त्या वेळेचा आपण सदुपयोग करून घ्यायचा आहे. सोमवारपासून तुमचे आता लेक्चर सुरू झालेले आहेत आणि आज तुमचा मराठीचा तास आहे. तर आज मी तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे. आहात ना सगळे? ऑनलाईन सगळे प्रेझेंट आहात ना? आता यावर्षी आपण मराठीचा अभ्यास कशा प्रकारे करणार आहोत? आपलं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे, त्या पुस्तकाचा PDF मी तुम्हाला पाठवणार आहे. त्याचप्रमाणे पेपरचा कृती आराखडा कसा असेल तेही त्याच्याबरोबर मी पाठवणार आहे. आता या पुस्तकाचं जर आपण मुखपृष्ठ पाहिलं तर त्या मुखपृष्ठावरती झाडाच्या फांदीवरती एक प्राणी दाखवलेला आहे. तो प्राणी कोण आहे? ओळखलत का? होय, याला शेकरू असे म्हणतात. हा महाराष्ट्र राज्यातला प्राणी आहे आणि त्याची संख्या खूप दुर्मिळ होत चाललेली आहे आणि म्हणून या प्राण्यांची संरक्षण करणं हे आपल्या हातामध्ये आहे. पुस्तक आतमध्ये उघडल्यानंतर त्याचे आपल्याला 4 विभाग दिसतात. प्रत्येक विभागामध्ये गद्य आहे, पद्य आहे, त्याचप्रमाणे एक स्थूल वाचनाचा पाठ आहे. आणि हे सगळे जे पाठ आहेत ते अतिशय तुमच्या वयाला साजेसे असेच सगळे हे पाठ निवडण्यात आलेले आहे. यामध्ये मराठीच्या शब्दांची ओळख दाखवणारा, शब्दांचे वेगवेगळ्या अर्थाचे पदर उलगडून दाखवणारा असा बोलतो मराठी हा पाठ आहे. पहिली कविता आहे ती केवळ फक्त काव्यानंद म्हणून आहे. ती आपण छानपैकी तालासुरामध्ये वाचायची आहे, गायची आहे. त्यानंतर शब्द कसा बनतो, शब्दाची व्युत्पत्ती कशी होते, तो सांगणारा पाठ आहे. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण कशाप्रकारे कणखर राहिलं पाहिजे, प्रत्येक संकटाला आपण कशाप्रकारे सामोरं जायला पाहिजे, असे अरुणा निमाचा पाठ आहे. त्यानंतर रेखा मिश्रा यांचा पाठ आहे. शिपाई काकासुद्धा आपल्याबरोबर बोलतात आणि शिक्षणाचं महत्त्व ते आपल्याला समजावून सांगतायत. त्यानंतर अरविंद जगताप यांचा पोस्टमॅन काकांचं पत्र आहे. यातला पोस्टमॅन काकांची व्यक्तिरेखा अगदी आपल्या मनाला चटका लावून जाते की हे काका केवळ फक्त पत्र वाचत नाही तर लोकांचं मनही वाचतात. अशा प्रकारे संवेदनशीलता कसंही जपावी, कसं राहावं, पर्यावरणाचा समतोल आपण कसा साधला पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवन जगण्यासाठी जीवन कौशल्य म्हणून आवश्यक आहेत. म्हणून ह्या सगळ्या पाठांचा अभ्यास करताना आपण या जीवन कौशल्याची सुद्धा ओळख पाहणार आहोत. मुलांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. भर समुद्रात 438 दिवस एकाकी राहून जिवंत परतलेल्या जोस साल्वादोर अल्वारेगा याची की अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आणि आता आपले अस्तित्व पुढे टिकून ठेवणे, जगणे अशक्य आहे, अशा प्रसंगामधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. जोस अल्वारेगा या मच्छीमाराची कथा ही अशीच आहे
एका मेक्सिकन मच्छीमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर त्याच्याजवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्र पक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र. जोस अल्वारेगा हा अनुभवी मच्छीमार होता. त्याने आपले आयुष्याची कित्येक वर्ष समुद्रामध्ये मासेमारी करण्याकरता घालवली होती. 17 नोव्हेंबर 2012 रोजी तो कार्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. या दोघांनी 2-3 दिवसासाठी लागणारी जी सामग्री होती ती आपल्याबरोबर घेतली होती आणि सुरुवातीच्या काळातच त्यांना 500 किलोहून खूप मासळी त्यांनी पकडली आणि दोघेही खूप खुश होते, आनंदी होते. पण त्यांचा हा आनंद काही फार काळ टिकला नाही, कारण अचानक भयंकर वादळाला सुरुवात झाली. जोरामध्ये पाऊस कोसळू लागला आणि त्यामुळे त्यांना किनाराही दिसायचा बंद झाला. त्यांची बोट खोल समुद्रामध्ये भरकटत जाऊ लागली आणि हे वादळ पुढील 5 दिवस असंच सुरू झालं. त्यामुळे बोटीलाही खूप मार बसला. बोटीवरची सगळी जी यंत्रणा होती, इलेक्ट्रिक उपकरणे होती, ती सगळी बंद झाली. मोटर वाहून गेली. त्यांनी रेडिओवरून मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अचूक असं स्थान त्यांचं कळत नव्हतं. त्यामुळे आता ही दोघंजणं या भयंकर वादळामध्ये मृत्युमुखी पडली असतील असं समजून त्या लोकांनीसुद्धा त्यांचा शोध थांबवला. बोटीवर असलेलं खाद्य काहीच दिवसामध्ये संपून गेले आणि मग पुढे त्यांना स्वतःचे मूत्र पिऊन आणि माशांचे रक्त पिऊन दिवस काढावे लागत होते. परंतु तासामागून तास जाऊ लागले आणि दिवसामागून दिवस जाऊ लागले, पण त्यांना किनारा काही सापडतच नव्हता आणि परत घरी जाण्याचे तर सर्व मार्ग बंद झालेले होते. आणि समुद्रामध्ये भरकट असतानाच एखाद्या दिवशी मृत्यू देखील आपल्याला कवटाळेल अशी अगतिक परिस्थिती निर्माण झाली होती. जोस काय करायचा? दिवसभर आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीमध्ये मात्र गुंतून ठेवायचा, पण त्याच्याबरोबर असलेला जो कार्डोबा होता तो मात्र निराशेच्या गर्तेमध्ये लोटला जात होता. त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरती झाला आणि रोज कच्चे अन्न खावे लागत असल्यामुळे तो वैतागला. त्याने खाणं पिणं सोडून दिलं आणि काही दिवसामध्येच त्याचा मृत्यू झाला. आपल्या सहकार्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू बघून जोसला पण जबरदस्त धक्का बसला. आता त्याच्या मृतदेहाचं काय करावं? आणि तो 5-6 दिवस तसाच ठेवला. त्याच्या मनामध्ये सुद्धा आत्महत्येचे विचार यायला लागले, पण त्याने मनाशी दृढ निश्चय केला आणि आपल्या सहकार्याचा मृतदेह त्याने पाण्यामध्ये फेकून दिला. पुढे अजून 7-8 महिने तो समुद्रामध्ये असाच भरकटत होता आणि तब्बल 438 दिवसानंतर पहिल्यांदाच त्याला आशेचे किरण दिसू लागले आणि समोरच त्याला मार्शल बेटाचा किनारा दिसत होता. लगबगीने तो किनाऱ्याजवळ पोचला. तिथल्या एका झोपडीचे धार त्याने ठोकावले. झोपडीतल्या माणसाला सुरुवातीला तो जे काय सांगत होता त्याच्यावरती विश्वासही बसत नव्हता. नंतर त्याने स्थानिक अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्याच्या घरी सुखरूप पाठवण्याची व्यवस्था केली. म्हणजे अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारेगा भरकटलेल्या अवस्थेत समुद्रामध्ये सर्वात जास्त काळ जिवंत राहण्याचा विक्रम त्याने केला होता. पण या कठीण परिस्थितीमधून सुखरूपपणे तो बाहेर पडला. आपणही आपल्या कम्फर्ट झोनमध्ये मशगूल असल्याने जीवन-मरणाचा संघर्ष आपल्यासाठी फक्त कथा, कविता आणि मनोरंजनाचा विषय किंवा फार तर चित्रपटाचा विषय असू शकतो. त्यामुळे साधे अडचणीचे प्रसंगसुद्धा आपण अत्यंत आक्रस्ताळपणाने किंवा चिडचिड करत हाताळतो.
सहज आणि संघर्षरहित जीवनाची इतकी सवय आपण स्वतःला लावून घेतली आहे की घरामध्ये भाजीपाला नसेल, किराणातल्या एखादी वस्तू संपली असेल तरी आपण कासावीस होतो. करोनासारख्या संकटाने घरात बंदिस्त झालेले अनेक आत्मे लहान लहान गोष्टीसाठी तळमळताना पाहिले की अशा गोष्टींची आठवण होते. जर जोस अल्वेरेगा त्या बोटमध्ये 438 दिवस जिवंत राहू शकतो, तर हे लॉकडाऊन फक्त 21वरून 39 दिवसावरती गेले. आपल्याकडे अन्न पाण्याचा स्रोत पण आहे, पण तरीसुद्धा आपली स्थिती ही घाबरल्यासारखी झालेली आहे. तर मुलांनो, ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय विचार आलेले आहेत? या दिवसामध्ये तुम्ही कशा प्रकारे कोणकोणत्या तुम्ही संकटांना सामना देत आहात, काय करत आहात? तर हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये, तुमच्याकडे जी काही वही असेल मागच्या वर्षाची, त्या वहीच्या पानावरती हे तुम्ही लिहून काढायचं आहे. विचार तर तुमच्या मनामध्ये आलेच असतील, मग हे विचार आपल्याला व्यवस्थित शब्दामध्ये सुद्धा मांडता आले पाहिजे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाने ही गोष्ट ऐकल्यानंतर जे विचार तुमच्या मनामध्ये आलेले आहेत किंवा या दिवसामध्ये तुम्ही ज्या ज्या संकटांना सामना केलेला आहे, कशा प्रकारे ही परिस्थिती तुम्ही हाताळलेली आहे, ते तुम्ही एका कागदावरती लिहून काढायचा आहे. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडं व्याकरणासंबंधी बोलूया. आपल्याला परीक्षेमध्ये एकूण 16 मार्काचं व्याकरण आहे आणि त्या व्याकरणामधला एक भाग आहे विरामचिन्हे. त्यांचा आज आपण अभ्यास करूया की कोणकोणत्या प्रकारची विरामचिन्हे असतात आणि ती कुठे कुठे वापरली जातात. परीक्षेला तुम्हाला एकतर ती विरामचिन्हे दिलेली असतात आणि ती ओळखून त्यांची तुम्हाला नावं लिहावी लागतात, किंवा एखादं वाक्य दिलेलं असतं, एक छोटासा पॅरा दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये ती विरामचिन्हे घातलेली असतात. ती तुम्ही विरामचिन्हे ओळखायची आणि त्या विरामचिन्हांना तुम्ही नावं द्यायची आहेत. तर आपण आज सुरू करूया विरामचिन्हे. पहिला आहे पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी किंवा संक्षेप दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात. उदाहरणार्थ, श्रद्धा छान गाणे गाते. क म्हणजेच ताजा कलम. तिसरं उदाहरण आहे पूर्णविराम पूर्णविराम सावंत, म्हणजेच आकाश मारुती सावंत. दुसरं विरामचिन्ह आहे अर्धविराम. 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना या चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ 1, आकाशात ढग जमले पण पाऊस पडलाच नाही. त्याने खूप प्रयत्न केला. अर्धविरामचे चिन्ह द्यायचे आणि मग हे वाक्य जोडायचे, पण त्याला जिंकता आले नाही. तिसरा प्रकार आहे अपूर्णविराम. त्याचं चिन्ह बघा, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. वाक्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मुख्य ऋतू 3 आहेत, अपूर्णविराम, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. दुसरं उदाहरण बघा, परीक्षेचे वार सोमवार, बुधवार, शनिवार. पुढचं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास, तसेच संबोधनाचा वापर करताना स्वल्पविराम वापरतात. उदाहरण बघा. पहिलं उदाहरण, आर्याने बाजारातून कांदे, बटाटे, मिरच्या आणल्या. दुसरं उदाहरण बघा, आर्यन इकडे ये. पुढचं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, तुझा वाढदिवस केव्हा असतो? दुसरं बघा उदाहरण, तुम्ही सगळे हजर आहात का? पुढचं
विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. बघा स्क्रीनवर तुम्हाला ते चिन्ह दिसत आहे. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतात. मग या भावना हर्षदायक असतील, त्याचप्रमाणे भयदायकसुद्धा असतात, शोकदायक असतात. उदाहरणार्थ, अय्या किती छान ड्रेस आहे हा, शाबास, असेच काम करत राहा. अबब, केवढा मोठा प्राणी हा. पुढचं विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, स्त्री पुरुष. दुसरं उदाहरण आहे विद्यार्थी भांडार. तिसरं आहे आजचा कार्यक्रम शाळे. वाक्य अर्धवट राहिल्यामुळे आपण तिथे संयोग चिन्हाचा वापर दिलेला आहे आणि मग पुढे आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. पुढील मैदानावर होईल. पुढचं चिन्ह आहे अवतरण चिन्ह. हे दोन प्रकारचं असतं, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. पहिलं एकेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत सांगताना या चिन्हांचा वापर करतात. उदाहरणार्थ, समाजात आज माणुसकी या शब्दावरती आपल्याला जोर द्यायचा आहे. हरवत चाललेली आहे म्हणून माणुसकी या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये घातलेलं आहे. दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना याचा वापर करतात. उदाहरणार्थ, रोहन म्हणाला, मी उद्या गावी जाणार आहे. बाळ, खूप अभ्यास कर, मोठा हो, आई म्हणाली. पुढचं आहे चिन्ह, त्याला म्हणतात अपसरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा एखाद्या बाबीचे स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास या चिन्हांचा वापर करतात. संयोग चिन्ह हे लहान असते तर अपसरण चिन्ह हे मोठे असते, कारण दोन्ही चिन्ह ही सारख्याच प्रकारची आहेत पण त्याच्या आकारामध्ये फरक आहे. संयोग चिन्ह हे लहान असतं तर अपसरण चिन्ह हे मोठे असते. उदाहरणार्थ, मी तिथे गेलो पण अपसरण चिन्ह, तो मुलगा तिथे नव्हता. पुढचं आहे चिन्ह अवग्रह चिन्ह. त्याचा आकार कसा आहे बघा, SS सारखा आहे. एखाद्या वर्णाचा दीर्घ उच्चार करायचा झाल्यास हे चिन्ह वापरतात. शी, ए, रिया, काही बिघडणार नाही, अशा प्रकारे त्या वर्णाचा दीर्घ उच्चार करताना या अवग्रह चिन्हाचा उपयोग करतात. पुढचं चिन्ह आहे काक पद. लेखन करताना एखादा शब्द आपला लिहायचा राहिल्यास या चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ बघा, कावळा आकाशात घेतो, पण मधला शब्द लिहायचा राहिला, मग मधल्या शब्दामध्ये काकपदाचं चिन्ह देऊन तिथे शब्द लिहिला आहे भरारी. दुसरं उदाहरण बघा, सुनीता दररोज सकाळी करते. मधला शब्द विसरला आहे, मग आपल्याला तिथे लिहायचं आहे. मग हे काकपदाचा वापर करून, चिन्हाचा वापर करून तिथे शब्द लिहिलेला आहे व्यायाम. त्याला म्हणतात कागपद. पुढचं आहे विरामचिन्ह लोपचिन्ह. बघा स्क्रीनवर दिसत आहे ते कशा प्रकारे आहे, डॉट डॉट प्रमाणे आहे. बोलता बोलता विचार खंडित झाल्यास या चिन्हाचा वापर केला जातो. बघा उदाहरण, मला ते पाहायचे होते पण विचार खुंटलेला आहे, ते चिन्हाचा वापर केलेला आहे. दुसरं, बाबा मला 100 रुपये. पुढचं आहे विरामचिन्ह दंड. हे दंड दोन प्रकारचे असतात, एक एकेरी आणि दुहेरी. याचा वापर प्रामुख्याने पद्यामध्ये केला जातो. ओवी, अभंग, श्लोक यांचा शेवट दाखविण्यासाठी दंडाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. शेवटी 2 दंड दिलेले आहेत. शेवटचं आहे हे विरामचिन्ह, याला म्हणतात विकल्प चिन्ह. पर्यायी शब्द दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, व्यापाऱ्याने कच्ची
आणि विरामचिन्हाचा म्हणजे कच्ची किंवा पिकलेली फळे आणली असे पर्याय व्यक्त करण्यासाठी या विकल्पचिन्हांचा अभ्यास केला जातो. तर बघा मुलांनो, आतापर्यंत आपण किती एकूण विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे तो आकडा तुम्ही मला सांगायचा आहे. आणि अशी विरामचिन्ह असलेली वाक्य आपल्या पाठामध्ये शोधायची आहेत. आणि प्रत्येक विरामचिन्ह असलेलं एक उदाहरण तुम्ही स्वतः तयार करायचं आहे आणि ते आपल्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे.